आलाय तिथे? जी आई, इथे आल्यानं जे काही घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागायला आलोय, सगळ्यांची. ये अच्छा है. पहले तुम्हारी माँ इथे येऊन बोलणार, उसके बाद तुम इथे येऊन माफी मागायचं नाटक करणार. नाही नाही, म्हणजे गलतियां तुम्हीच करणार और हमेशा की तरह आम्ही माफी देणार. पण म्हणूनच तर मी इथे. आता कशाला बाबा त्यांना त्रास देतोस? मी हात जोडून तुमची माफी मागतो. आजूबाजूच्या सगळ्यांना माहिती झालं. एवढं सगळं पुढे गेल्यानंतर आता कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटला तरी चहू बाजूने निराशाच दिसते. मी कोण निर्णय देणार? देवा, मला तरी यावर आणखी विचार करण्यासारखं काही वाटत नाही. देवा, माझा निर्णय मी सांगितला. आता श्रीच्या या वागण्यावर काय निर्णय घ्यायचा ते तूच सांग. खरं तर श्रीनं आपल्याला चेकमेट केलंय, सांगितलंय सोडवा कोड. चमत्कारिक आहे हे सगळं, म्हणजे हे जे काही घडलं ते. आणि आता त्यानं स्वतःचं लग्न ठरवलंय याचा विचार करतोय. कसला विचार करताय भाऊजी? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच अंजलीशी लग्न करेन. साखरपुडा झाल्यावरही तुम्हाला हे सांगावंसं वाटतं? आणि साखरपुडा ही अजून तसा एकतर्फीच आहे. आता तुझी आई येऊन बोलून गेली, उद्या आमच्या मुलीशी लग्न झाल्यावर तू निभावून नेशील कशावरून? तुम्हाला आमचा साखरपुडा आहे की नाही हीच शंका मनात आहे ना? अजून आला नाही. आरतीची वेळ झाली, श्रीचा पत्ता नाहीये. पण किती वेळ थांबणार ना? थांबायचं कशाला? आरतीची वेळ झाली की आरती करून घे. नाही, मला वाटतं वहिनी श्रीकांतची वाट बघायला हरकत नाही. नाही भाऊजी, करून घेऊया आरती आपण. नाही, पण आरती श्रीकांतनी घ्यायला हवी ना. अहो, माझी पद्मजा असताना तीच घ्यायची आरती. आता गिरिजा आहे ना, या ना. आपण नाही, आऊ बसा ना जेवायला. नाही, श्री आला की त्याच्या बरोबरच जेवेन. हा, बर. पद्मजाचे सगळे गुण उचललेत ना गिरिजाने. अगदी सगळी कामं तशीच करते. अहो, वाटतच नाही पद्मजा गेली ते. सकाळी लसणाची चटणी बनवली, अगदी जशीच्या तशी. गिरिजा, चल निघायला हवं. आता तरी माझ्यावर विश्वास बसला. हे बघा, मला थोडा वेळ द्या. मी माझ्या आईबाबांना समजावून लवकरच लग्नाची बोलणी करायला घेऊन ये. आणि तो दिवस लांब नाही. नमस्कार करतो. जातो मी. जाताना जातो नाही, येतो म्हणा. का? म्हणजे पुन्हा येणं होतं म्हणून. म्हणजे मी पुन्हा इथे यावं असं वाटतंय तुम्हाला? थँक्स. येतो.